नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या द्वारे मी तुम्हाला विविध शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. तुम्ही जर ह्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल किंवा या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर तुम्हाला एकमेव माझी विनंती राहणार आहे, ती म्हणजे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्रशिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील त्यांचे वेळापत्रक असेल, शिष्यवृत्तींच्या परीक्षा, त्यांची प्रोसेस, ॲडमिशन प्रोसेस, कॉलेजांचे पर्याय कसे निवडायचे, विद्यापीठांच्या परीक्षा, अशा सर्वांची इत्थंभूत माहिती देण्याचं काम करत असतो. विद्यार्थ्यांना आणि पालकांना योग्य आणि खरी माहिती ही मिळाली पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे आणि जेणेकरून त्यांना त्याचा फायदा शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण शिकताना झाला पाहिजे आणि त्याचप्रमाणे शिक्षण शिकतानासुद्धा आणि शिक्षण झाल्यानंतरसुद्धा त्यांना कुठेतरी जॉबच्या संधीच माहिती व्हावी, या एका उद्देशाने मी हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ जो आहे, जी मी माहिती देत असतो ती गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, योग्य विद्यार्थ्यांपर्यंत जाईल, जेणेकरून त्याचा फायदा त्यांचा योग्य करिअरच्या दृष्टीने होणार आहे. तर आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे नीट परीक्षा. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतामध्ये तुम्हाला जर कुठल्याही वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, MBBS असेल, BMS, BHMS हे सगळे अभ्यासक्रम, BDS, या सर्वांना तुम्हाला प्रवेश घ्यायसाठी तुम्हाला नीट परीक्षा ही द्यावी लागते आणि जवळपास दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. तर यावर्षीची नीट परीक्षा का खास आहे आणि तुम्हाला का वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायसाठी जरा जास्त तयारी करावी लागू शकते, हे त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ केला आहे. 5-6 मिनिटांचा आहे, जास्त वेळ घेणार नाही, पण माहिती तुमच्या नक्की उपयोगाची पडणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नीट परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होते, संपूर्ण एकाच वेळी होते आणि त्यानंतर त्या गुणांच्या आधारे आपल्याला MBBS, BDS, BHMS, BAMS, इव्हन BSc नर्सिंगला पण जे कुठे आहेत तिथे त्यांना प्रवेश मिळतो. तर यंदा झालं असं आहे की यंदाच्या नीटसाठी रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थ्यांनी ही नोंदणी केली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंदणी आहे. आतापर्यंतचं काय एक सिनॅरिओ होता तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे की साधारण गेल्या काही वर्षात म्हणजे 2-3 वर्षातच घेऊ, जास्त एकदम मागे नाही जाऊ आपण, तर साधारणतः 19 लाख, 20 लाख, 18 लाख अशी ही नोंदणी प्रोसेस सगळी व्हायची. म्हणजे संपूर्ण भारतातून हे विद्यार्थी नोंदणी करायचे. मात्र यंदा ही नोंदणी जवळपास 25 लाखांवर गेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की 5 लाख विद्यार्थी हे वाढले आहेत. ही खूप मोठी ही ग्रोथ ह्याला म्हणता येईल. म्हणजे जवळपास आपण जर 2022चा जर आपण डेटा बघितला तर 2022मध्ये 18 लाख, साधारणतः 18.5 लाख विद्यार्थ्यांनी ही नोंदणी केली होती. दोन्ही मुलं मुली आपण धरूया त्याच्यामध्ये, तर जवळपास 18.5 लाख होती. 2023मध्ये 20,87,000 ही नोंदणी झाली होती. तर आत्ता यंदा जी नोंदणी आहे ती 25 लाखांपेक्षा अधिक आहे. त्याच्यामुळं जवळपास 4 लाखांपेक्षा विद्यार्थी वाढले आहेत. ती खूप मोठी संख्या आहे बरं. 4 लाख, जवळपास 4,20,000पेक्षा विद्यार्थी संख्या ही वाढली आहे आणि याचा जो हा संपूर्ण वाढलेल्या विद्यार्थी संख्येचा परिणाम आहे तो हा निश्चितच कुठेतरी जे अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आहे त्यांच्यावर होणार आहे. आता तुम्ही म्हणाल कसा होईल हा? बघा, लक्षात घ्या, MBBSच्या किंवा BDSच्या ह्या जागा अचानक वाढत नाही एकदम, की यावर्षी 10,000 जागा वाढल्या, 15,000 जागा वाढल्या, 20,000 वाढत नाही. फार कमी जागा ह्या वाढतात. NMCकडून जशी परमिशन मिळते त्यानुसार ह्या जागा कॉलेजांमध्ये वाढतात. म्हणजे भारतभर परमिशन मिळते NMCकडून आणि त्याच्यानुसार त्या वैद्यकीय कॉलेजच्या MBBSच्या म्हणा, BDS किंवा ह्या सगळ्या ह्या ज्या आहेत त्या जागा वाढतात अभ्यासक्रमांच्या. ठीक आहे. आत्ता ह्या जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या नाही आहे, पण मात्र विद्यार्थी संख्या ही जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक आहे. त्याच्यामुळं काय होतं, ज्याला MBBS किंवा BDSला नंबर लागत नाही तो एक तर मग रिपीटकडे जातो किंवा तो मग खालच्या अभ्यासक्रमांना येतो. तो मग कुठेतरी BHMSला करतो, BAMSला करतो.
असं करत करत मग येतो. मग त्याच्यामुळं काय होतं, तिथेसुद्धा स्पर्धा निर्माण होते. म्हणजे एकीकडं तिथे जेव्हा व्यवस्थित ॲडमिशन व्हायच्या BHMS घ्या BAMS, तर मग तिथेसुद्धा एक चुरस निर्माण होते जेव्हा विद्यार्थी संख्या प्रवेश देणारे म्हणजे एक्झाम देणारे वाढतात तेव्हा. आणि मग काय होतं, साहजिकच तुम्ही जर BSc नर्सिंगला मग शेवटचा पर्याय निवडत असाल की आपण BSc नर्सिंग करूया, मग तिथेसुद्धा ही चुरस निर्माण होते. ऑलरेडी BSc नर्सिंगच्या जागा कमीच आहे आणि त्याच्यातमध्ये विद्यार्थी संख्या हे वाढत आहे. त्याच्यामुळं जर अशा परिस्थितीत संपूर्ण नीटला जर जवळपास 4 लाखांहून अधिक नोंदणी जर होत असेल, तर हे खूप म्हणजे हे असं आहे की मग तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्यासाठी कुठलाही वैद्यकीय अभ्यासक्रम BSc नर्सिंग सोच इतर सगळं तुम्हाला चांगली तयारी करावी लागणार आहे नीटची, आणि त्याच्यानुसारच तुम्हाला हे कॉलेज हे मिळणार आहे. कारण प्रत्येकाला जे नीट देणारे विद्यार्थी ते MBBS किंवा BDMS अशा याला सुरुवातीला प्रयत्न करतात. काही त्याच्यामध्ये रिपीटर असतात आणि मग त्यांना जेव्हा मिळत नाही तेव्हा ते जवळपास खाली येतात. आणि मग जे तिथे जी चुरस निर्माण झाली, मग कोणीतरी म्हणतं की जर BHMS करायचं आहे तर आपण BSc नर्सिंग करूया किंवा आपण दुसरा काही अभ्यासक्रम करूया वैद्यकीय. त्यामुळे ही चुरस निर्माण होते आणि हे सगळं शफलिंग होतं. त्याच्यामुळं काय होतं की जिथे त्याला डिमांड नसते तिथे डिमांड येते एकदम, आणि बेसिकली जिथे ऑलरेडी डिमांड आहे, तर BSc नर्सिंगला ऑलरेडी डिमांड आहे, मग तिथेही विद्यार्थी संख्या वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी माझा असा अंदाज आहे की BSc नर्सिंगची अजूनही नोंदणी सुरूच आहे. यावर्षीसुद्धा मोठ्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थी हे प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता आहे. जर हा आकडा इथेच जर वाढला असेल नीटचा, कारण की ह्या नीटमध्ये सर्वाधिक नोंदणी ही महाराष्ट्रातून होते आणि दुसरं तामिळनाडूतून होते. त्याच्यामुळं तिथेसुद्धा ही नोंदणी ही वाढण्याची शक्यता आहे. तर येत्या 15 तारखेला आता माहीत पडेल आपल्याला कधी होईल, तर मी तुम्हाला अपडेट देईल की किती नोंदणी झाली आहे, काय सगळं आहे स्टेटस याचं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की यावेळेस सगळ्याच वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बऱ्यापैकी ही चुरस ही राहणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला चांगली तयारी करायची आहे. अजून वेळ आहे 2-3-2.5 महिने. त्या दृष्टीने आपण सगळी तयारी करायची आहे. अनेकांना मी सांगत आलो आहे, गेल्या वर्षीसुद्धा सांगितलं, यंदा पण सांगितलं की जस्ट तुम्ही अभ्यास करा. जो आपला सिलेबस आहे ज्या याचा, त्या सिलेबसवर जर तुम्ही फोकस जरी केलं तेवढे क्वेश्चन्स जरी केले आणि 1-2 तुम्ही जर मॉक टेस्ट सोडवल्या चांगल्या, तरी तुम्हाला चांगला एक बऱ्यापैकी अनुभव येतो कसा पेपर येणार आहे, कसा आपण सोडवायचा आहे, आणि त्या दृष्टीने तुम्हाला पुढे हे जाता येतं. त्याच्यामुळं हा तुम्ही सर्वांनी विचार करायला हवा की जर इथे जर विद्यार्थी संख्या वाढली आहे तर ऑफकोर्स जे सगळीकडे बऱ्यापैकी ही विद्यार्थी संख्या वाढणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की चांगले कॉलेजेस त्याच्यामध्येही फार कमी असतात ह्याच्यामध्ये. चला आपण मानून चलू की यावर्षी जागा भरपूर वाढल्या, विद्यार्थी संख्या वाढली आहे, नोंदणी करण्याची जागासुद्धा भरपूर आहे. मात्र प्रत्येक कॉलेज हे चांगलं आहे असं नसतं. आपणसुद्धा कॉलेज निवडताना तिथे सगळ्या शैक्षणिक सुविधा आहे का, हॉस्टेल आहे का, मेस आहे का, प्रयोगशाळा आहे का, लॅब आहे का, संगणकची स्वतंत्र लॅबॉरेटरी आहे का, किंवा कक्षा आहेत का, ह्याच्या सगळ्यांची आपण हे करतो, हॉस्पिटल आहे का किंवा हे. त्याच्यामुळं जर तुम्हाला यंदा चांगलं कॉलेज पाहिजे असेल वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवीच्या, तर तुम्हाला चांगली तयारी करावी लागणार आहे आणि त्या चांगल्या तयारीच्या आधारावरच तुम्हाला चांगलं कॉलेज हे मिळणार आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यामुळं एकूणच ही विद्यार्थी संख्या तुम्ही बघा 4 लाख वाढली आहे. साहजिकच BSc नर्सिंगलासुद्धा वाढेल आणि काही विद्यार्थी येतील, मला असं त्याच्यामध्ये वाटतं. त्याच्यामुळं एकूणच जे विद्यार्थी आत्ता नीटची तयारी करत आहेत त्यांनी चांगली तयारी करायची आहे, जेणेकरून त्यांना चांगला हे कॉलेज हे मिळेल. वेळोवेळी अपडेट नीटचे येत राहतात. तुम्ही व्हिडिओ हा आपल्या चॅनललासुद्धा व्हिजिट करू शकता, मी माहिती देतच असतो, किंवा तुम्हाला NTAच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला ही माहिती मिळेल. तर चांगली ही म्हणजे एकूण सांगायचं झालं तर एक चांगली बाब याच्यासाठी आहे की चुरस एक असते विद्यार्थ्यांमध्ये, निकोप स्पर्धा होते आणि त्याच्यानुसार गुणवंतांना हा व्यवस्थित न्याय मिळतो. आता तुम्ही म्हणाल की जागा किती आहे साधारणतः, जर एवढे जण विद्यार्थी असतील साधारणतः 25 लाख, तर बघा युनानी, होमिओपॅथिक, पशुवैद्यकीय, आयुर्वेदिक, नर्सिंग या सगळ्यांसह 1,09,000 MBBSच्या आणि सुमारे 26,000 हा डेंटलच्या, अशा 2 लाख जागा आहे. म्हणजे ही तुम्ही विचार करा 25-1 लाख आहे, त्याच्यापैकी प्रत्यक्ष साधारणतः आपण पकडू एक
23 लाखाच येतील प्रवेश प्रक्रियेमध्ये किंवा 22 लाख येतील. तरी जागा बघा जवळपास 2 लाख आहे सगळं पकडून. MBBS म्हणतो आहे मी त्याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग, डेंटल अशा सगळ्या पकडून. तुम्हाला तेच म्हटलं, याच्यातही एवढ्या जरी जागा दिसत असल्या तरी ज्या चांगल्या कॉलेजमधील जागा आहेत त्या याच्यात तुम्ही निम्म्याच पकडा, म्हणजे आपण सरळ 1 लाखावर येतो. म्हणजे आता विद्यार्थी एवढ्या जागा याच्यात सगळंच आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल, चांगली तयारी करा, टेन्शन घेऊ नका, फ्री माइंडने अभ्यास करा, कुठलाच मानसिक ताण, कुठलाच मानसिक प्रेशर घेऊ नका. दरवर्षी काय कमी जास्त होत राहते संख्या इकडं तिकडं, आणि जमेची बाजू अशी की जागासुद्धा वाढल्या आहेत असं नाही. यावर्षी नवीन एम्स आले आहेत, तिथे जागा वाढल्या आहेत, अनेक कॉलेजेस येत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं BSc नर्सिंगच्याच 700 जागा वाढतील जवळपास. त्याचप्रमाणे MBBSचे काही नवीन कॉलेजेस आहेत तिथे जागा वाढतील, होत आहे. जसं संख्या इकडे वाढत आहे तर इकडे सुद्धा वाढत आहे. फक्त चांगल्या कॉलेजसाठी तुम्हाला चांगली तयारी करावी लागेल. ती तयारी आपण छान मस्त आनंदाने हसत खेळत एकदम टेन्शन न घेता केली पाहिजे, एवढंच सांगायचा उद्देश आहे. आणि लवकरच आपल्याला कळेल की आता फायनल आकडा काय येईल काय नाही. आणि त्या सर्व घडामोडींच्या माहितीसाठी आणि शैक्षणिक वेळोवेळी अपडेटसाठी तुम्हाला ह्या चॅनलद्वारे मी माहिती देतच राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला हे एकच करायचं आहे, तुम्ही जर अजून सबस्क्राईब नसेल केलं चॅनल तर आवर्जून सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून तो लाईक आणि शेअर करा. इतर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या चॅनलची माहिती द्या. पूर्ण माहिती फ्री आहे, संपूर्ण माहिती फ्री आहे. फक्त तुम्हाला ती माहिती घेण्यासाठी एक 5-10 मिनटं तुमचे द्यावे लागतील. त्याच्यातून नक्कीच तुमचं नॉलेज हे वाढणारच आहे, आणि तुम्ही अपडेट हे राहणार आहे शैक्षणिक घडामोडींच्या बाबतीत. अशाच नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या बाबतीत भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.